सावळे परब्रह्म आवड्या जीवा सावळे परब्रह्म आवड्या जीवा मने मन राणीवा घर केले काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे बाप रुक्मा देवी वरू सावळी प्रतिमा बाप रुक्मा देवी वरू सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे विठ्ठल सावळे परब्रह्म आवड्या जीवा मने मन राणीवा घर केले काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे परमपुरुषेश्वर पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहरी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव धवलहासं विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया हे दादा कृपा बाबाजी सद्गुरु दास तुकार ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास त्याशी नसावे उदास ज्यांचे गावी केला वास ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास त्याशी कधीच विसरणार नाही राजा तुम्हाला मन करण्याला तुम्हाला मन करण्याला
सावळे सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणीवा घर केले काय करू सये सावळे गोविंद आपे आप लपत मन तेथे प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी शिवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचं उत्कृष्ट अशी भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गोकुळामध्ये प्रगट झाले आणि गोकुळातल्या गवळणीनं कृष्णाला पाहिलं आणि कृष्णाला पाहिल्याच्या नंतर गोकुळाच्या जीवनातली अवस्था कशी झाली त्या गवळणीनं कृष्णाला पाहिल्यानंतर गोकुळाची अवस्था कशी झाली त्या अवस्थेचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे विठ्ठल सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील ही आजची रात्री जागराची सेवा झाली आजची ही काल्याची सेवा आहे सज्जन लोक म्हणतात काला 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 म्हणजे नेमकं काला म्हणजे काय बाबा काला म्हणजे दोन जणांचं एकत्रित करणं याला म्हणायचं काला असे दोन गुण आहेत जीवाचं ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला दही लाई एकत्रित करणं याचं नाव काला ज्यावेळेस जीवाचं ब्रह्माचं ऐक्य होईल काला म्हणजे सांगता काला म्हणजे शेवट काला म्हणजे समाप्ती नेमकं काला म्हणजे काय दोन वस्तूचं एकत्रित करणं याचं नाव काल आहे मग लोक म्हणते महाराज लक्ष देऊ नये काय दही लाई जर एकत्रित करणं जर याचं नाव काला होत असेल मग आमच्या घरी दही आहे आमच्या घरी लाई आहे मग घरी बसल्या बसल्या दही लाई एकत्रित करू ना घरी दही लाई एकत्रित केली तर ते काला होत नाही ती भेळ होती भेळ मग काला करण्याकरता काय करावं लागतंय दही लाई एकत्रित इथं करावं लागती आणि इथं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण झाल्याशिवाय काला पूर्ण होत नाही काला म्हणजे शेवट आहे बघा काला म्हणजे परिपूर्णता आणि काला म्हणजे सांगता आता बघा लक्ष देऊ नका उद्या जर मी तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आलो लक्ष देऊ नका दादा उद्या जर मी पाटील तुमच्या गावात कीर्तनाला आलो तुमच्या गावात उद्या मी प्रवेश केला मला उद्या तुम्ही किंमत देता का नाही देणार पण आजची इतकी देणार नाही आजची इतकी हार कोणी घालणार नाही रात्रीची इतकी हार कोणी घालणार मी जर उद्या आलो गुरुजी हे किंमत देणार पण आजची इतकी किंमत देणार नाही का देणार नाही लोक म्हणतील महाराज काला कालच झाला तुम्ही आज का आला म्हणजे काला झाला सांगता म्हणजे काल्याच्या पुढे कीर्तनाला आरंभ होऊ शकत काला म्हणजे शेवट कसा शेवट ज्ञानोबरायांनी काय दृष्टांत दिले बघा आपण हे मंदिर आहे आपलं मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं हे कशावरून ओळखायचं मंदिराला एकदा स्टाईलची फरशी बसवली मंदिराला कळस बसला रे बसला मंदिराचं बांधकाम कळसा आले तिरावले अंतरी तिरावले होईल येणे कळसाले होईल येणे कळसाले तिरावले अंतरी तिरावले अंतरी मंदिराला किती हजाराचा कलर मारला याच्यावर जास्त लोक बघत नाहीत फरशी किती हजाराची याच्याकडे लोकांचे लक्ष देत नाही मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं हे ओळखता येतं कळस पूर्ण दिसला लोक म्हणजे मंदिराचं बांधकाम काय नामदेव महाराज म्हणतात झळझळीत सोनं कळस दिसतो आणि बरवे बरवे पंढरपूर विठोबा मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं हे कळसवून ओळखता येतं म्हणजे कळस पूर्ण झाला लोक म्हणतात आता मंदिराचं काम पूर्ण झालं तसं सप्त्याचं काल्याचं कीर्तन झालं लोक म्हणते सप्ताह पूर्ण झाला अजून एक दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी आता ही गोदावरी गंगा धाव करायला लागली रोज पळायला लागली रात्र दिवस पाटील कुठं जाण्याकरता
असं कुठं जाण्याकरता आता समुद्राला का समुद्राच्या पुढे बी जाईल नाही जाऊ शकत का जाऊ शकत नाही गोदावरी गंगा दिवसभर किती बी धावाधाव करू द्या एकदा समुद्राला मिळाली तुका म्हणे गंगा सागर संगमी 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 अवघ्या झाल्यावर मी कमय तुका म्हणे गंगा सागर संगमी 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 तुका म्हणे गंगा एकदा गोदावरी गंगा समुद्राला मिळाली तितक्याच्या पुढे तिचं धावणं भुका लागल्यात का लवकर सोडतो 12:30ला गोदावरी गंगा समुद्राला मिळाली दादा तितक्याच्या पुढे धावण कधी नाही धावू शकत का धावू शकत नाही दृष्टांत दिला ज्ञानोबराईनी जिल्हा परिषदेची शाळा भरली लक्ष नाही जिल्हा परिषदेची शाळा भरली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गुरुजीनं बाळूला प्रश्न विचारला बाळू सांग गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला जे कोणी सांगन त्याला आजच्या कीर्तनाचं पाकिट नाशिक पुन्हा नाशिक जिल्ह्यात पण कुठं त्र्यंबकेश्वर नावाचं 2 ठिकाणी झाला ब्रह्मगिरी पर्वतावर आणि हिमालयामध्ये गंगोत्रीमध्ये पण महाराष्ट्रात कुठं झाला ब्रह्मगिरी कोण्या जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात आता याने सांगितलं आता कसं करावं लय जणांना सांगितलंय पण मी बी हुशार महाराज आहे मी पाकिट म्हणलंय पैसे म्हणलं नाही काय घर जाळून पोळे शिकणारा महाराज नाही बाबा गोड उत्तर दिलं मला हे उत्तरच ऐकायचं होतं गुरुजीनं बाळूला प्रश्न विचारला बाळू सांग गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला बाळू हुशार होता बाळून हात वर करला गुरुजी नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे तिथं गोदावरी गंगेचा उगम झाला शबाद बाळू सांग तिथून पुढे गोदावरी गंगा पुढे कुठं आली बाळू म्हणे कुशावर्ता नावाच्या कुंडात आली गुरुजी शबाद बाळू तिथून पुढे गोदावरी गंगा पुढे कुठं आली बाळू म्हणे टाइम कमी असल्यामुळे डायरेक्ट पैठणला आली शबाद बाळू पैठणच्या पुढे गोदावरी गंगा पुढे कुठं आली बाळू म्हणे बासरला गेली शबाद बाळू बासरच्या पुढे गुरुजी सप्तमुखाने समुद्राला जाऊन मिळाली आता पुढे काय राहिले का नाही राहिलं तरी सुद्धा गुरुजी म्हणले बाळू समुद्राच्या पुढे गोदावरी गंगा कुठे गेली बाळू म्हणे तुमच्या डोंबल्यात गेली त्याच्या पुढे आता उत्तरच राहिले नाही अवघ्या झाल्यावर मी एकदा गोदावरी गंगा समुद्राला मिळाली तिचं धावणं बंद सोपं सांगू का एसटी दिवसभर किती बी फिरू द्या मुक्कामाला कुठे जाते डेपो मध्ये तशी गोदावरी गंगा यमुना सरस्वती दिवसभर कुठे बी फिरू द्या मुक्कामाला जातात समुद्राला मग या गंगा समुद्राला मिळाल्या त्यांचं धावणं बंद तसं काल्याचं कीर्तन झालं सप्त्याची सांगता कीर्तन बंद लोक म्हणले महाराज आम्हाला काला खायचाय काला कुणाला बी खाता येत नाही ज्यांना ज्यांना कीर्तन श्रवण करायचंय त्यांनी जागा कधी बघायची नाही ज्याला कीर्तन ऐकायचंय त्यांनी वेळ कधी बघायची नाही ज्याला प्रसाद खायचाय त्यांनी चव कधी बघायची नाही नाहीतर काय काय माणसं फोडणीचा वास घेऊन वापस जाते प्रसादाला काय केलंय प्रसादाला काय केलेले बनवण्या शिरा भात काय लोक कडी भात शिरा असलं का नगमतीत प्रसाद खात नाही टाळीत येत भगवंताच्या दरबारातला कसा बी प्रसाद असू द्या शिरा असू द्या कडी असू द्या भात असू द्या ते प्रसाद असते भगवंताच्या नामानं ते अन्न आपोआप पवित्र होत असते पवित्र ते अन्न पवित्र ते अन्न पवित्र ते अन्न पवित्र ते अन्न भोजन
काल्याचं कीर्तन आहे. कारण मी सगळ्याला ऍडजस्ट करणारा महाराज आहे. कुणाला प्रमाण ओघात आलं आठवलं प्रमाण द्या, कुणाचे प्रमाण मी बंद सुद्धा करीत नाही महाराज. कशामुळे करत नाही? भगवंतांवरती बाबा सगळ्याला सारखी कला दिली नाही. अनिल महाराज सगळ्याला सारखी दिली नाही. कशी दिली नाही? जितकं तुम्हाला गायन करता येतं तितकं मला जमणार नाही. जितकं या दोघाला मृदुंग वाजवता येतो तितकं मला जमणार नाही. मला जितकं कीर्तन करता येत तितकं त्याला जमणार नाही. बसल्या लोकांना काहीच येत नाही, पण आपल्याला नाव ठेवल्याशिवाय ही बी याची कलाच आहे. कोटे काही आणि एक आहे एक नाही. भगवंतांनी सगळ्याला सारखी कला दिली नाही, पण जी कला दिली का ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. आणि मी तर सध्याच्या काळात असा महाराज आहे दादा, कधीच कुणाची निंदा सुद्धा करत नाही आणि कुणाला अपशब्द सुद्धा बोलत नाही. तुम्ही मतान कामून बोलत नाही. बातम्याला बोलणं मी आता सोडूनच दिलंय दादा. नको रे बाबा, नादी लागायचंच नाही. तुम्ही मतान कम नादी लागत नाही. तू स्वरातला महाराज आहे. मी भजण्याच्या जास्त निवृत्ती महाराज नादी लागत नाही, कम लागत नाही. एकदा भजण्याने माझी चांगली जिरिली होती तेव्हापासून मी नादीत लागत नाही. 2 हात लांब राहतो त्याच्यापासून. कारण भगवंतानं सगळ्यासारखी कला दिली नाही ना. मग जी कला दिली का ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. सगळ्यांनी प्रमाण द्या. काल्याचं कीर्तन एखादी कोणाला गळून आठवली मोकळे प्रमाण द्या. सगळ्यांनी द्या. इने करे बाबा तुम्ही बी द्या. दादा तुम्ही बी द्या. बाबा चौकदार तुम्ही बी द्या. पण माझ्या हातालाही ना अशी द्या, लय लांबून जाऊ देऊ नका. सगळ्याला ऍडजस्ट करणारा मी महाराज आहे सज्जनो. कारण जगामध्ये ज्याला मोठं व्हायचंय का, मोठं होण्याचं लक्षण आहे. कधीच कुणाची निंदा करू नका, माणूस मोठा होऊन जात असते. ज्यांना कीर्तन ऐकायचं त्यांनी जागा बघायची नाही, आपोआप जागा पवित्र होत असते सज्जनो. ज्याला प्रसाद खायचा त्यांनी चव कधी बघायची नाही, उलट प्रसादाची वाट बघायची. पाहे प्रसादाची. कारण आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. काय लोक आजच्या कीर्तनाला पगाराचं कीर्तन म्हणतात बघा. पगाराचं कीर्तन अहो, काम करून मिळतो पगार आणि सेवा करून मिळतं त्याचं नाव प्रसाद. आणि ज्यांनी प्रसाद खाल्ला त्याला प्रसन्नता प्राप्त होत असते. प्रसाद असतो प्रसन्नता. मग ज्यांच्या जीवनामध्ये प्रसाद खायचा आहे ना, मग त्यांनी भगवंताचा प्रसाद घेण्याकरता वाट बघायची सज्जनो. कारण अन्न शिरा भात कडे असू द्या, भगवंताच्या नामचिंतन आपोआप पवित्र होत असते. ते सामान्य अन्न नसतं. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सजन होते नाम घेता. कारण अन्न सामान्य नाही, अन्न हे परब्रह्म आहे. मग अन्नाला डाळायचं नाही. अन्न कसं बी असू द्या, भगवंताच्या नामस्मरणाने ते अन्न आपोआप पवित्र होत असते. लोक म्हणजे आम्हाला काला खायचा आहे, पण लक्ष देऊ नका, काला कुणाला पण भेटत नाही. एक जण म्हणे गावामध्ये माझ्यासारखा श्रीमंत माणूस कुणी नाही, माझ्याकडे पैसा भरपूर आहे, मी काला खाऊ शकतो. काला पैशावर भेटत नाही. एक जण म्हणे मी जातीमध्ये श्रेष्ठ आहे, काला जातीवर सुद्धा भेटत नाही. काला जर खायचा असेल पैसा बाजूला ठेवा, जात बाजूला ठेवा आणि परमार्थामध्ये अधिकार प्राप्त करा. अधिकारावरच काला मिळतो. कुणी वारे अधिकारी, डोक्यातून काढून टाका. लोक म्हणतात माझ्याकडे पैसा मी काला खाईन. काला जर पैशावर मिळाला असता सगळ्यात अगोदर रावणाला भेटायला पाहिजे होता. रात्रीच आपण पाहिलं रावणाचे घर सोन्याचे होते का? घरात सोनं होतं, घर सोन्याची होती. किती? सगळी लंका सोन्याची होती. सोनियाची पुरी, पाणी सोनियाची पुरी आणि समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. हे वैभव होतं कुणाचं? बोला ना, कुणाचं? रावणाचं. मी तो कमी करा बोलताना. किती रावण श्रीमंत, ज्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी करावं. गाथ्यामध्ये कोण्याच श्रीमंताचं वर्णन नाही, पण तुकोबारायांनी रावणाचं वर्णन केलं. कशामुळं? त्याच्यासारखा श्रीमंत पाठीमागं कुणी झाला बी नाही आणि इथून पुढे कुणी होणार बी नाही, एवढा श्रीमंत होता. ज्याचं वर्णन शास्त्राने केलं रावणाचं. कोण होता रावण? इंद्रबारी आणि चंद्र छत्रधरी. दादा कुणावर? रावणावर चंद्र छत्र धरीत होता. ज्याची तुम्हा आम्हाला रात्रंदिवस भीती वाटती त्याचं नाव आहे यम. पण यम सुद्धा रावणाच्या ताब्यामध्ये घरी पाणी भरीत होता. यम पाणी वाय घरी, रावणाच्या
वायू सदा पुष्य वसरी कुणाची ऐका अजून किती श्रेष्ठ होता रावण पैशाने श्रेष्ठ पण काला भेटला नाही मैराळ देव कानडा 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 राक्षसांच्या दारा ज्याच्याकडे 2 एकर जमीन आहे का त्यांनी नीट लक्ष दिलं आहे का रावण किती श्रीमंत होता आपल्या पोटामध्ये एकच अंगठी ही बी सासऱ्याने केली धोंड्याच्या मध्ये पण लयच वळवळ करते जिकडे बोट जाते तिकडे बोट जाते इकडून पंक्ती जाते तिकडून एकच अंगठी आपल्याकडे पण रावण इंद्रबारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाय घरी वायू सदा पुष्य वसरी मैराळ देव कानडेन करीती राक्षसांच्या दाडा मैराळ देव म्हणजे कोणता देव इने करे बाबा मैराळ देव म्हणजे कोणता देव सांगा विचार कर जेजुरीचे खंडोबा त्याला शास्त्रात मैराळ देव म्हणजे भगवान शंकराचा अवतार पण दादा ते सुद्धा रावणाच्या ताब्यामध्ये राक्षसाच्या दाड्या करण्याचं काम रावणाने त्याला लावलं होतं महिला मंडळी भरपूर आहे तिथं चतुर्थीच्या दिवशी कुणाची पूजा करतात झोपल्या का काय वा वा कुणाची गणपती बाप्पाची बाबा ते गणपती बाप्पा सुद्धा रावणाच्या ताब्यामध्ये काय करायचे गाडवळी गजानन आणि सटवी गरी रावणाच्या घरी सटवी कोण सटवी म्हणजे शिवी नाही बायानं शिवी मध्ये आणले तिला शेजारनी संघ भांडण लागले की ती मध्ये तू सटवी म्हणजे शिवी नाही मग ब्रह्मदेवाने किरण महाराजजीला अधिकार दिला तिचं नाव सटवी कोणता अधिकार दिला लेकरू जन्मल्या 5च्या दिवशी दिवा लावतात घरात पाटील लावतात का नाही कशामुळे लावतात त्या दिवशी घरामध्ये सटवी येते कशाला येते यादाचे पैसे नाही लागा मकाचे पैसे नाही ला अजिबात नाही मग लेकराचा जन्म झाला ज्ञानोबा म्हणतात सटवीची राती न विसंबे जीवे वाती लेकराचा जन्म झाला 5च्या दिवशी दिवा लावा का दिवा लावायचा त्या दिवशी घरामध्ये सटवीचं आगमन होतं आणि लेकराच्या कपाळावर भाग्यरेषा लिहिण्याचा ब्रह्मदेवाने जिला अधिकार दिला तिचं नाव आहे सटवी मग 5च्या दिवशी सटवीनं कपाळावर लिहून ठेवलं लक्ष दिलाय का काय लिहून ठेवलं अन्नमान धन हे अन्नमान धन आपल्या आणि कपाळावर लिहून गेली सटवी काय अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन प्रारब्ध लिहिण्याचा अधिकार दिला ब्रह्मदेवाने सटवीला 5च्या दिवशी घरामध्ये सटवीनं प्रवेश केला आणि आपल्या कपाळावर भाग्यरेषा लिहून दिली काय लिहिलं सटवीनं उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला लोकांमध्ये मान किती मिळणार हे 5च्या दिवशी ठरलंय उभ्या आयुष्यामध्ये तुमचा मृत्यू कधी होणार हे सटवीने लिहून ठेवले उभ्या आयुष्यामध्ये लोकांमध्ये तुम्हाला किंमत किती मिळणार हे 5च्या दिवशी सटवीने लिहून ठेवले अजून ऐका उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला पैसा किती मिळणार हे सुद्धा सटवीने 5च्या दिवशी कपाळावर लिहून ठेवले म्हणून दुसऱ्याचं धन पाहून पोटामध्ये गड्डा उडता कामा इकडे आलाय का जळकुट्या रोग
नाही ना आला मग बरं आहे. आमच्या इकडे लय वडावडी झाली या जळकुट्या रोगाची. एखाद्याने नवा बंगला बांधला हो याच्या पोटात दुखत आहे आणि जाफराबादला जाते डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणे काय झालं लय पोट दुखायले. कस काय दुखायले ते शेजारच्या बंगला बांधला तेव्हापासून लय दुखायला लागला. डॉक्टरने त्याला गोळी कोणची द्यायची त्याला गोळीच नाही त्याला समजून चालायचं याला दुसऱ्याचं धन सहन होईना. पाया पडून सांगतो सज्जनानो अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. काय काय माणसाचं प्रारब्ध इतकं चांगलं असतंय हातामध्ये माती घेतली का त्याचं सोनं होतंय हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि काय काय माणसाचं प्रारब्ध इतकं हिवराच्या झाडाखाली झोपलेलं असते सोनं हातात घेतलं की त्याची माती होऊन जाते. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. सटवीनं कपडावर लिहिलंय तितक्याच्या पुढे हे बघा प्रारब्धात नसलं किती बी प्रयत्न करा मिळत नाही. आणि आपल्या प्रारब्धाला कुणी हिसकून घेऊ शकत जात नाही हे सटवीनं लिहिलेलं आहे. नाही तर आमच्या शेजारी शेलू तालुका आहे. तुम्ही आला असता तिकडे माहिती का शेलू पाहुणे तर नाही ना तर जाऊन सांगता त्या लोक. शेलू तालुका आहे दादा आमच्या शेजारी शेलू तालुका आमच्या विष्णुपंतला माहिती शेलू तालुका आहे. तिथं एक श्रीमंत बाई आहे बघा प्रारब्ध बघा कसं असते. किती श्रीमंत बाई आहे 100 एकर जमीन आहे हनुमंत महाराज तिला 100 एकर जमीन. माग पुढं कुणीच नाही अनिल महाराज एकटा जीव साधा शिव. देव बी पैसा त्याला देतो ज्याला गरज आहे का त्याला पैसा कधी देव देत नाही. आणि ज्याला गरज नाही का त्याला पहिलं सरत नाही. सासरवाडीचं धन बी त्यालाच येतंय पुन्हा बघा. धनवंता घरी धनवंता घरी त्याच्या घरात पैसा नाही ज्याला गरज नाही का पाटील त्याला पहिलंच सरण सासरवाडीच्या मध्ये आमचं धन बी घेऊन जा. हे धनवंता घरी करी धनची चाकरी. जिथं धन आहे का तिथंच देव नांदतो जिथं धन आहे का तिथंच लक्ष्मी नांदती. काय त्या बाईचं प्रारब्ध होतं काय माहित महाराज. 100 एकर जमीन आहे त्या मावशीला शेलूपशी घर आहे तिथं 50 लाखाचा बंगला आहे भाऊ. प्रारब्ध बघा त्या बाईचं कसं आहे. 100 एकर जमीन आहे मागं पुढं कुणी नाही 50 लाखाचा बंगला आहे आणि 20 लाखाची गाडी आहे अनिल महाराज तिला फिरायला. कशाचीच कमी नाही. इतकी इस्टेट आहे जानेवारीला पेटून दिली तर डिसेंबर पर्यंत इजणार नाही एवढं धन आहे त्या बाईकडे. प्रारब्ध सांगू ना मी प्रारब्ध. पण काय तिच्या मनात आलं काय माहित तिनं ती 1100 रुपयाची लकी ड्रॉपची चिठ्ठी फाडली. बरं चिठ्ठी फाडायची काय गरज आहे का पहिलेच एवढं धन आहे ना. पण प्रारब्ध बघा कसं असते प्रारब्ध. तिने 1100 रुपयाची चिठ्ठी फाडी आणि त्या 1100 रुपयाची चिठ्ठीवर तिला 15 दिवसानं स्कॉर्पिओ गाडी लागली 25 लाखाची. तिनं माझ्या व्हॉट्सअपला टाकली दादा तिनं माझ्या व्हॉट्सअपला टाकली मला करमच नाही. मी विचार करू लागलो अरे बापरे पहिलं तिला 100 एकर जमीन आहे 50 लाखाचा बंगला आहे 20 लाखाची गाडी आहे आणि कशाला 1100 रुपयाची चिठ्ठी फाडाव. काय प्रारब्ध आहे त्या मावशीचं. 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर 25 लाखाची गाडी. अरे बापरे म्हटलं आता आपण बी कौर कीर्तन करीत फिरायचं. मग मी बी त्या बाईचं पाहून 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली आणि 15 दिवसानं मला शेगडी लागली. बस आता तुम्हाला गंज हसू येणे पण मला कसं वाटलं असं खरं सांगा. माझा दृष्टांत द्या सोडून आता सिद्धांतावर या. त्या बाईला जर 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर जर 25 लाखाची गाडी लागत असेल हनुमंत आपण तिच्यावर जाळावं का बरं आपण तिच्यावर जाळावं का अजिबात का आपल्या नशिबात नव्हतं आपल्याला भेटलं नाही. आपल्या प्रारब्ध कुणी घेऊन हे बघा ब्रह्मांडाच्या मालकानं आपल्याला भरपूर दिलं. जितकं दिलं का तितक्यामध्ये समाधान म्हणा. काय काय लोकांना हे सुद्धा नाही सज्जनानो. तुम्ही इकडे ऊसतोडीवाले लोक आहेत का आहेत. तुम्ही गाड्या रातोरात गाड्या भरावं लागतात त्या लोकांना. आता संपलं त्याचं सीझन म्हणा रातोरात गाड्या भरावं लागतात. त्याच्या लेकराची खाण्याची सुद्धा व्यवस्था लागत नाही. पोटभर 3 टाइम त्याला जेवण सुद्धा भेटत नाही. त्यांच्यापेक्षा भगवंतानं आपल्याला बरं दिलंय. घर दिलं राहण्याकरता अंगावर कपडे फिरण्याकरता गाड्या घोड्या. जितकं दिलं का तितक्यामध्ये भगवंताचे उपकार माना समाधान माना आणि भजन करीत बसा. ठेविले आनंद पैशाची
वरती, मग आपल्याला भरपूर दिलं तितक्यामध्ये समाधान माना. लय दिलं भगवंतानं, ठेविले आनंद ते. दुसऱ्यावर रुसायचं कशाला, दुसऱ्यावर फुगायचं कशाला, आणि रुसावे न लगे बहुता. आपल्या संचितात होतं तितकं भेटलं तितक्यामध्ये समाधान माना. पण लोक समाधान मानित नाहीत बघा. भगवंतानं भरपूर दिलं सज्जनांनो, लय दिलं आपल्याला, पण लोक काय करतात, जे भगवंतानं दिलं का तितक्यामध्ये समाधान मानित नाहीत. जी गोष्ट आपल्याकडे नाही का ती गोष्ट डोळ्यासमोर आणते तर तिचं दुःख भोगत बसते. भगवंतानं भरपूर दिलं सज्जन तुम्हा आम्हाला. इथं बसलेला असा एक सुद्धा मनुष्य नाही की त्याला राहायला घर नाही म्हणून. इथं बसला असा एक सुद्धा मनुष्य नाही त्याच्या हातामध्ये खिशात मोबाईल नाही म्हणून. कुणाला मोबाईल नाही हात वर करा, आजचं पाकिट त्याला देऊन टाकतो, मोबाईलचे पैसे त्याला देतो. असा मोबाईलच नाही महाराज, कुणीच नाही या जगामध्ये. सगळ्याला भरपूर आहे, पण एकाच गोष्टीचं दुःख आहे, सगळं असताना सुद्धा लोक परमार्थ करत नाहीत. ह्या गोष्टीचं दुःख वाटते. प्रत्येक माणसाच्या अंगावर कमीत कमी 1000 रुपयाचा ड्रेस आहे गुरुजी, आहे का नाही 1000 रुपयाचा ड्रेस. मग समाधानी पाहिजेत ना आपण, तरी सुद्धा समाधानी नाही. प्रत्येक माय माऊलीच्या अंगावर कमीत कमी 500 रुपयाची साडी आहे की नाही, मग समाधानी पाहिजेत ना गुरुजी, तरी सुद्धा समाधानी नाहीत. बरं का समाधानी नाहीत? शेजारच्या बाईच्या अंगावर 1000 रुपयाची कस काय? हे दुःख झालंय सगळ्याला. हे सगळ्याला दुःख झाल्यामुळं आहे त्या गोष्टीचा लोक आनंद घेत नाही, म्हणून दुःख भोगत बसायले. पैशाच्या बाबतीमध्ये रावणासारखा श्रीमंत जगात कुणीच नव्हता, पण शास्त्र सांगतं त्याला सुद्धा का, हे बघा पैशावर काला मिळत नाही. चला अजून पुढे. एक जण म्हणे मी जातीमध्ये श्रेष्ठ आहे, मला काला भेटायला पाहिजे. काला जातीवर नसतो, कारण आपला हा वारकरी संप्रदाय आहे. जिथं जातीचा विचार केला जात नाही त्याला म्हणायचं वारकरी संप्रदाय. न पाहे याची कुळाचा विचार, न पाहे याची कुळाचा विचार, न पाहे याची कुळाचा विचार, न पाहे याची कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, 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 भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ओ न पाये याची कुळाचा विचार, न पाये याची कुळाचा विचार, न पाये याची कुळाचा विचार, न पाये याची कुळाचा विचार. एकमेव असं आपला वारकरी संप्रदाय सजड. इथं जातीचा विचार कधी करायचा नाही. कोण्या जातीचा आहे एक वाक्य बोलू का? सगळ्या जातीचे लोक जर जिथं आपल्या एका माईसारखे नांदतात त्याचं नाव फक्त परमार्थ राहिले. इथं विचार केला जात नाही कोण्या जातीचा आहे. न पाहे याती कुळाचा विचार, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. म्हणे नाही जाती सवे काम, नाही दुःख म्हणे नाही जाती सवे काम. ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. परमार्थात जातीचा विचार कधी करायचा नाही सज्जनो. का करायचं नाही? साधू संतांना सगळ्या जातीचे संत महात्मे एका पंक्तीमध्ये ज्ञानोबाने जेव घातले. मिळविली मांदी वैष्णवाची, ब्रह्मांडाचा मालक पिठेवर उभा आहे, पण त्यांनी विचार केला नाही हे संत कोण्या जातीचा आहे. सगळ्या संतांच्या घरी नांदला देव. एक तासा भक्त होता, त्या भक्ताच्या घरी माझ्या ब्रह्मांडाच्या मालकानं मांस शिकलं. मांस कोण होता तो? सजन कथया तुला माया बाबा तुला गे. सजन तुला गे माया बाबा माया बाबा ज्याच्या गुरुकुला गे, गुरुकुला गे, गुरुकुला गे. सज्जन कसाया
पण त्यांच्या अंतःकरणातला भाव वेगळा होता. अरे मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आले ते सज्जन कसाया, पण ब्रह्मांडाच्या मालकानं जात पाहिली नाही देव कोणती जाती, तर सगळ्या जातीचे अभंग वाचून बघा. काकडा चालू झाला की दुसरी मालिका चालू होती. उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती दे कोण्या. ज्या ब्रह्मांडाच्या मालकानं संतापुढे जातीचा विचार केला नाही, साधू संतांनं जातीचा विचार केला नाही, हा एकमेव वारकरी संप्रदाय. इथं आपण जाती भेदभाव कधी करायचा नाही. शास्त्राने पुरावा द्याला. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा. वेदशास्त्र सांगतं वारकरी संप्रदाय भेदभाव करा. जातीचा जर वारकरी संप्रदायामध्ये विचार केला असता, एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या मारुतीरायाची जात कोणची होती दादा? वानर होती, माकड होती. आणि शास्त्र सांगतं सकाळी सकाळी माकडाचं नाव घ्यायचं नाही, दिवस बरोबर जात नाही. प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे. आणि असं एक सुद्धा जगामध्ये गाव नाही की जिथं माझ्या मारुतीचं मंदिर नाही. जातीचा विचार केला जात नाही. काय नाथबाबांची ओवी. नाथबाबा म्हणतात सांगा योनी जन्मला मरकट, परी वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. संप्रदायामध्ये जातीवर काला मिळतच नाही. जातीवर जर काला मिळाला असता, सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवाला भेटायला पाहिजे होता. ब्रह्मदेवाची जात कोणची तुम्ही बोलावं ऊन पडले. ब्रह्मदेवाची जात कोणची? ब्रह्म जानाती ब्राह्मण. हा सगळ्यात श्रेष्ठ जात सांगितली ब्राह्मणाची. जर ब्रह्मदेवाला जर जातीवर जर काला मिळाला असता, सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवाला भेटायला पाहिजे. कारण यमुनेच्या तीरामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सवंगडी सोबत घेतले आणि काला करत होते. तिथं ब्रह्मदेव सूक्ष्म रूपामध्ये आले, वारकरी यांचं रूप धारण केलं गवळ्याचं, आणि ब्रह्मदेव घुसले. हे कृष्णानं पाहिलं. कुठं निघाले? हात धरला ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाने सांगितलं मी काला खाण्याकरता आलोय. भगवंतानं सांगितलं तुम्हाला काला भेटणार नाही. ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेव ब्रह्मपद आहे मला या जगामध्ये. हे सगळे मडके घडवण्याचा कारखाना जर कोणाच्या हातामध्ये असेल, ब्रह्मदेवाच्या हातामध्ये. कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड घडवितो, कुलाल हाडाचा बाप अखंड घडवितो रे. कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड घडवितो रे. कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड घडवितो मडके रे. हे माणसं तयार करण्याचा कारखाना. एक माणूस एका सारखा नाही. सगळे जर सारखे दिसले असते का, तर पाठीमाग बोर्ड लावला असता MH, नंबर टाकावं लागले असते. त्या ब्रह्मदेवाचे उपकार आहेत. हे सगळे कारखाने घडवण्याचा कारखाना, माणसं घडवण्याचा कारखाना ब्रह्मदेवाच्या हातात आहे. आणि कृष्णाने हात धरला. काला खाता येणार नाही. कस काय काला खाता येणार नाही? ब्रह्मपद आहे मला, ब्रह्मपद. मी काला खाणार. कृष्णाने सांगितलं तुम्हाला काला खाता येणार नाही. का खाता येणार नाही? तुम्हाला तुमच्या ब्रह्मपदाची घमेड झाली, जातीचा घमेड झालाय. आणि वारकरी संप्रदायात आपल्या परंपरेत जातीचा भेदभाव केला जात नाही. मी काला खाणार. पण कृष्णाने सांगितलं काला खाता येणार नाही. मग ब्रह्मदेवाने सांगितलं मला काला खाण्याकरता काय करावं लागल? भगवंतानं सांगितलं हे तुमचं ब्रह्मपद सोडून द्या, वारकऱ्याचा जन्म घ्या, तेव्हाच तुम्हाला काला खाता येणार. आणि त्रिलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म. तुका म्हणे काला
खाणारच आहे. कृष्णानं सांगितलं काला तुम्हाला मिळू शकत नाही. का मिळू शकत नाही? ब्रह्मपदाची घमंड आहे तुम्हाला. ब्रह्मदेव म्हणले मग मी दुसरं रूप धारण करीन. ब्रह्मदेवाचं दुर्भाग्य इतकं होतं निवृत्ती बाबा. काय दुर्भाग्य होतं? ब्रह्मदेवाला पाण्यातले मासे होता आलं पण वारकरी होता आलं नाही. हे ब्रह्मदेवाचं दुर्भाग्य होतं. मी काला खाणार. कृष्णाने सांगितलं काला खाता येणार नाही. का काला खाता येणार नाही? तुम्हाला तुमच्या ब्रह्मपदाची घमेंड झाली. मग कृष्णाला विचारलं मला काला तर खायचा आहे, मला काय करावं लागेल? भगवंतानं सांगितलं तुमचं ब्रह्मपद सोडून द्या आणि वारकरी व्हा. वारकरी झाला तरच तुम्हाला काला भेटणार. जगद्गुरु तुकोबरायचे अभंग वाचून बघा. तुकोबराय म्हणले नाही होय होय आमदार, होय होय खासदार, अजिबात नाही. होय होय वारकरी. भगवान श्रीकृष्ण सांगितलं ब्रह्मदेव तुम्हाला जरी काला खायचा असेल ना मग वारकऱ्याचं रूप धारण करा. ब्रह्मदेवाने आपलं ब्रह्मपद सोडून दिलं आणि पुढचा जन्म एका वारकऱ्याचा घेतला आणि सासवडला समाधी घेतली. ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला. भक्त आनंद वर्तला, भक्त आनंद वर्तला, भक्त आनंद वर्तला, भक्त आनंद वर्तला. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने ब्रह्मपद सोडून दिलं आणि पुढचा जन्म एका वारकऱ्याचा घेतला. कोण होते ते? निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपान काका. म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आहे. पुढचा अवतार वारकऱ्याचा घेतला आणि मग काला खाण्याकरता मिळाला त्याला. वारकऱ्याच्या वेशात कुठं? जसा काला तुम्ही आम्ही इथं श्रवण करायलो तेच वारकऱ्याने काला पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात काला केला. एकच टाळी झाली, टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा रान राजा गोपाळाची लायावा, माझा ज्ञान राजा गोपाळाची लायावा. ब्रह्मदेवाने ब्रह्मपद सोड आणि मग काला खाण्याकरता मिळाला. तो वारकऱ्याचा जन्म घेतला सोपान काकाचा आणि मग वारकऱ्याच्या रूपामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भगवंतानं त्यांनी काला खाण्याकरता संत महात्म्याचा विशेष हा लाभ संत से. एखादी गोष्ट जर संत महात्म्याने हातामध्ये घेतली तर त्याच्या पुढे देवाला सुद्धा जाता येत नाही बघा. कारण या जगामध्ये देवापेक्षा सुद्धा काकणभर श्रेष्ठ जर कोण असतील ते फक्त संत महात्मे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. देवापेक्षा सुद्धा काकणभर श्रेष्ठ जर कोण भरत असतील ते फक्त संत महात्मे. पटवून देतो तुम्हाला. हे ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे त्याला म्हणायचं देव. हे ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे त्याला म्हणायचं देव आणि देव ज्यांच्या ताब्यात आहे त्याला म्हणायचं संत. अजून ऐका. हे ब्रह्मांड ज्याच्या मुखात आहे त्याला म्हणायचं देव आणि देव ज्यांच्या मुखात आहे त्याला म्हणायचं संत. मोगम बोलू नका महाराज. कुणाच्या हृदयामध्ये देव आहे आणि कुणाच्या मुखामध्ये देव आहे ते आम्हाला पटवून द्या. आरणचे सावता महाराज उदर फाडोनी लपविला, उदर फाडोनी लपविला, उदर फाडोनी लपविला. सावता लपवी मजला, कोणी सावता लपवी मजला, सावता लपवी मजला, म्हणे सावता लपवी मजला. उदर फाडोनी लपविला, उदर फाडोनी लपविला, उदर फाडोनी लपविला. धन्य त्याची माता, ब्रह्मांड जरी देवाच्या ताब्यात असन, देवाच्या कंठात असन, पण साधू संत म्हणतात तोची आम्हा कंठी साठविला. अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी देवा तोची आम्हा कंठी साठविला. हे ब्रह्मांड जरी देवाच्या ताब्यात असन पण देव संत महात्म्याच्या हृदयामध्ये. कुणाच्या? धन्य त्याची माता, धन्य सावता महाराज. सावता महाराजांना दुसरा विचारच केला नाही सज्जनांनो. आपल्या हृदयामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाला जागा दिली. कशी दिली?
ब्राह्मणाचे मालक सावता महाराज शेतातून जाऊ लागले आणि पळत होते. का पळत होते? पाठीमाग 2 चोर लागले. 2 चोर म्हणजे सामान्य चोर नव्हते. एक विश्वमाऊली ज्ञानोबराय होते आणि पंढरपूरचे नामदेव महाराज. मग सावता महाराज अधिकार किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता ब्राह्मणाचे मालक तिथून पळाले आणि सावता महाराज सांगितलं, सावता महाराज माझ्या मागे 2 चोर लागलेत, मला कुठं तरी लपवा. सावता महाराज म्हणजे तुझ्यासारखा चतुर्थ चोर कोणी नाही, ऐसा पुराण प्रसिद्ध. अरे तुझ्यासारखा चोर कोणी नाही, तुझ्या मागे कोण लागले? नाही, माझ्या मागे 2 चोर लागलेत, मला लपवा कुठं तरी. सावता महाराज म्हणजे आपला ऊस आहे, शेती आपलीच आहे, लपा ना म्हणे ऊसामध्ये. नाही, मला लवकर ओळखतील अशी जागा दाखवा जिथून मला कोणीच ओळखलं पाहिजे. सावता महाराजांना दुसरा विचार न करता सावता महाराजांच्या हातामध्ये विळा घेतला. विळा होता आणि विळाने आपली छाती फाडली आणि हृदयामध्ये ब्राह्मणाच्या मालकाला जागा दिली. देव म्हणे सावता लपवी मजला आणि उदर फाडून लपविला. सावता महाराजांची सेवा होती म्हणून आपल्या हृदयामध्ये ब्राह्मणाच्या मालकाला जागा दिली. चला अजून पुढे. गंगाखेड निवासी परभणी जिल्हा आणि संत श्रेष्ठ जनाबाई महाराज. जनाबाई महाराजांची एवढी सेवा होती आपल्या हृदयामध्ये ब्राह्मणाच्या मालकाला जागा दिली. हृदयाबंदी खाना केला आता विठ्ठल दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर दरीला माग सुतक पडलं का काय? म्हणा ना सगळ्याजणी म्हणा. जसे तुमचे भांडण शेजारी संग लागल्या कसा आवाज निघतो तिथं? अगं तुला सगळ्या गावात आवाज आहे. येऊ दे थोडा. हा दरीला दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर दरीला दरीला अनबाई धरीला. आता टाळी वाजली. ते भजन माहिती का? ते जनाबाईचं भजन होतं म्हणून त्यांना म्हणावं लावलं. जना बापूचं असतं तर तुम्हाला म्हणावं लावलं असतं. विठ्ठल काय केलं जनाबाई महाराजांनी? दुसरा परमार्थ केलाच नाही, ब्राह्मणाच्या मालकाला हृदयात जागा दिली. चला अजून पुढे. आता शेवटचे संत सांगतो तुम्हाला. ते संत सगळ्यालाच माहितीत, कारण रामायण उघडलं या अगोदर नाव येतं कुणाचं? हनुमंतरायाचं. काय सेवा होती मारुतीरायाची? सेवा शब्द आला तर मारुतीरायाचंच नाव पुढे येतं. गुरुजी कसं नाव पुढे येतं? लंका जिंकून आले आणि लंका जिंकून आल्यानंतर प्रभू रामचंद्राने सगळ्याला बक्षीस दिलं बघा. पण मारुतीरायाच्या नशिबाला काहीच बक्षीस राहिलं नाही. किरण कस काय राहिलं नाही? प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, सगळ्याला बक्षीस दिलं. हे सीताई साहेबांना पाहिलं, मालक लंका जिंकून आणलो, ज्याचे सगळ्यात जास्त उपकार होते त्या मारुतीरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं, सांगितलं सीते या मारुतीचे माझ्यावर एवढे उपकार आहे, त्या मारुतीला मी देऊ काय तेच मला कळणार. काय देऊ त्याशी? अरे मारुतीरायाला जर मी काही जरी दिलं का त्याच्या उपकारातून उतार होऊ शकत नाही. एवढे मोठे उपकार आहेत त्या मारुतीरायाचे. मग सीताई साहेबाला थोडीशी दया आली मारुतीरायाची आणि आपल्या गळ्यातला 9 रत्नाचा हार काढा आणि मारुतीरायाच्या गळ्यात टाकला. लक्षात नाही का? पण मारुतीरायाने गळ्यातला हार काढा आणि एक एक मणी तोडू लागले मारुतीराय आणि दाताने चावत होते आणि फेकून देत होते. एक एक मणी चावत होते, बघत होते आणि फेकून देत होते. हे सीताई साहेबांना पाहिलं. मारुती माझ्या मालकानं तुला बक्षीस दिलं नाही, मला तुझी दया आली आणि माझ्या गळ्यातला 9 रत्नाचा हार मी तुझ्या गळ्यामध्ये टाकलास आणि एक एक मणी फोडायलास, बघायलास, फेकून द्यायलास. याचं काय कारण आहे? डोळ्यात पाणी आलं मारुतीरायाच्या. आई साहेब या मण्यामध्ये जर प्रभू रामचंद्र जर राहत नसतील ना, या मण्याची मला काय किंमत आहे? कारण संत महात्म्याला मणी हे माती समान आहेत, माती समान. सोने रुपयामा मृत्युके समान, माणिक पाशानं खडे जैसे. हे सोनं आम्हाला मातीप्रमाणे आणि या मण्यामध्ये जर मला प्रभू रामचंद्र जर दिसत नसतील ना, या मण्याची मला काय किंमत आहे? फोडतो आणि फेकून देतो. मारुतीराय माझे देव दिसले तर मी गळ्यात धारण करेन. सीताई साहेबला थोडा राग आला. मारुती मग या मण्यामध्ये जर तुला माझे मालक दिसत नसतील म्हणून हा मणी जर तू फेकून देत असेल, हा बी एक मणीच आहे. या मण्यामध्ये जर माझे मालक राहत नसतील तर कशाला जगतो? हे बी मणी फोडून टाकणं. आई साहेब डोळ्यात पाणी आलं मारुतीरायाच्या. ज्याची खरी सेवा त्याच्या भय. मी आतापर्यंत प्रभू रामचंद्रांची सेवा केली, त्या सेवेचं फळ म्हणून जर माझ्या हृदयामध्ये जर प्रभू रामचंद्र जर वास्तव्य करत नसतील ना, हे मणी सुद्धा मी फोडून टाकील. आणि प्रभू रामचंद्राचा अट्टहासाने नाव घेतलं माझ्या मारुतीरायाने. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय म्हणल्याबरोबर मारुतीरायाने आपली
छाती फाडी, छातीतून राम लक्ष्मण जानकी तिघांचं दर्शन दिलं. श्रीराम जानकी बैठे हैं बाबूजी सांगत असतो. तीन गोष्टी जर एकत्रित आल्या, हनुमान महाराज आणि गुरुजी, तीन गोष्टी जर एकत्रित आल्या माणसाला लय आनंद येत असतो. पण त्या तीन गोष्टी कधीच एकत्रित येत नाहीत बरं का निवडते. पण ज्या दिवशी योगाने येते का माणसाला लय आनंद येतो बघा. त्या तीन गोष्टी कोणकोणत्या लक्ष देऊन ऐका. आपल्याला प्रवास करायचा आहे. प्रवास करत असताना गाडी चांगली पाहिजे आणि रस्ता तुमच्यासारखा पाहिजे. सगळा रस्ता चांगला, इतक्यातच काऊन खड्डे राहिले तेच मला मेळ लागला बाबा. आता आमचं काय वर्षातून एकदाच नाही, पण या लेकीबाळीचा विचार करून तरी रस्ते भरून टाका बाबा. प्रवास करायचा का गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे, म्हणजे गाडी बरोबर वाड्यात गेली पाहिजे. तीन गोष्टी एकत्रित कधी येत नाही आणि ज्या दिवशी येत्या त्या दिवशी आनंद येतो. गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे, तेव्हा गाडी पाहिजे तिथं जाते. अजून पुढे चाल पाटील. पोटभर जेवण करायचं आपल्याला. पोटभर जेवण करायला सुद्धा तीन गोष्टी साधल्या पाहिजे. कोणकोणत्या? गावरान गाईचं दूध पाहिजे. बोला, गावरान गाईचं दूध, बाजऱ्याची भाकर आणि तोंडी लावायला खायचं कसं कळतंय कीर्तन माती मेळ लागला ते मग ते तुला बघतो आता कीर्तन झाल्या मी लय रात्रपासून मला बेजार करायला. कीर्तन माती मेळ लागत नाही कोणाला, पण खायचं लय कळतंय. ओ माता माऊली, तुम्ही यांना हसायलात का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. स्वयंपाक करायला तीन गोष्टी लागतात. कोणत्या? मोबाईल, चार्जर, हेडफोन. अहो हे नसलं तरी चालतंय महाराज, पण तुकोबाराय म्हणतात उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक आणि एका विना एक काम नाही. जसं पोटभर जेवण करायचंय तीन गोष्टीची गरज आहे, प्रवास करायचा आहे तीन गोष्टीची गरज आहे, तसं कीर्तन असू द्या, कथा असू द्या, हरिपाठ असू द्या, याच्या करता सुद्धा तीन गोष्टीची गरज आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. ओ ब्रह्मा रस आवडी रे, आवडी रे, ओ ब्रह्मा रस आवडी रे, आवडी. ओ ब्रह्मा रस आवडी रे, आवडी. शिव ब्रह्मरस, ब्रह्मरसाचा आनंद फक्त कीर्तनात होते. फक्त एकदा संत महात्म्याने एखादी गोष्ट हातात धरली, कारण देवापेक्षा सुद्धा काकणभर श्रेष्ठ कोण? संत. कशी संत श्रेष्ठ? लक्ष नाही का? भगवान श्रीकृष्णाचा खरा जन्म कुठं झाला? पाटील मान्य हलवायची कुठं झाला विचारायला दादा, कुठं झाला? मथुरेमध्ये. आणि कुठं? कारागृहामध्ये. भगवान श्रीकृष्णाचा खरा जन्म मथुरा झाला आणि कारागृहामध्ये झाला. पण संत महात्मे असे म्हणले नाही कृष्ण मथुरे जन्माला. कृष्ण
गोकुळी जन्माला. बरं एकदा सांगताना शिक्का मारला त्याच्या पुढे ब्राह्मणाच्या मालकाला बी जाता येत नाही. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाले, विचार करा त्या गोकुळातली अवस्था कशी झाली असेल. सामान्य लेकरू जर आपल्या घरामध्ये जन्माला आलाय, आपण इतका उत्सव साजरी करतो, ते गोकुळे भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले, काय आनंद झाला असेल. सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंदी झाला, आज आनंदी आनंदी झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळे अवतरले, नाचू गाऊ तालात, नाचू गाऊ तालात पैंगण थरथरले. अष्टमीच्या रात्री गोकुळे अवतरले, गोडा सुगालात, नाचू गाऊ तालात पैंगण थरथरले. कृष्ण नंदा घरी आनंदल्या. अहो आज कालेच कीर्तन होतं, काय माता मावळीने उत्सव साजरी केला दिंडीमध्ये. प्रत्येकानं घरासमोर रांगोळी काढ्या, सडा टाकला, रांगोळी काढ्या. हेच वातावरण झालं बघा कुठं, गोकुळामध्ये. गुडिया तोरणे आणि करीती गाता गाती गाणी. का बाळ कृष्ण नंदा घरी नर नारी. अहो सगळ्या गोकुळामध्येच आनंद झाला. प्रत्येक गवळण एकमेकीला म्हणत होती, बाई तुला माहिती का काय झालं, काय झालं. यशोदेला मुलगा झाला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. धावीती एक पुढे, वाटी वाटी सुंदवडे, वाटी वाटी सुंदवडे. म्हणती गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, आणि पुत्र झाला. गोकुळामध्ये आनंदाची वार्ता. बाई तुला माहिती का काय झालं. अगं यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. इतकी आनंदाची वार्ता गोकुळात पसरली आणि यशोदेच्या राजवाड्यामागे सगळ्या गवळणीची लाईनच लागली. कशाला, भगवंताला पाहण्याकरता. बाई यशोदेला मुलगा, लाईन लागली. यशोदा म्हणे गडबड करू नका, एक एकीला दाखवते, लाईन करा आणि उभा राहा गपची. अहो भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाले. गवळणी येथील यात नवल नाही अनिल महाराज. वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे भगवान शंकर आणि वारकरी संप्रदायाने उभा केलाय ते भगवान शंकर सुद्धा गोकुळामध्ये भगवंताला बघण्याकरता आले. पण आपल्या रूपामध्ये आले नाही, मसन जोग्याच्या रूपात आले. अनु हात वाजे पुंगी बाबा जोगी आला,
हात वाटे पुंगी आला जोगी नाही नाही मग अरे वारकरी संप्रदाय म्हणजे ज्यांनी पहिली पंढरपूरची वारी केली. कोण आहे पंढरपूरची पहिली वारी करणारे? त्रिशूळ डमरुळ घेऊन आला भगवान शंकर आणि गोकुळामध्ये कृष्णाला पाहण्याकरता आले. पण पाटील मसनजोग्याच्या रूपात आले. ते मसनजोग्याचं रूप धारण केलं आणि यशोदेच्या दारात आवाज दिला, यशोदे दरवाजा उघड. यशोदेनं दरवाजा उघडा, पाहते तर काय मसनजोगी दारामध्ये. कोण आहे तुम्ही? मसनजोगी. कशाला आलात? मला असं कळाले तुला लेकरू झाले म्हणून आणि मी बघण्याकरता आले. यशोदे म्हणे माया मसनजोग्याने जर माझ्या लेकराला पाहिलं तर नाही का दुःख नाही यायचं. झोपलंय माझं लेकरू, मग तुझं लेकरू उठेपर्यंत मी काय करू? यशोदे माझ्या तुळशी वृंदावन आहे म्हणे दारामध्ये आणि तिथं बसा म्हणे. कोण म्हणली? यशोदा. कुणाला म्हणली? काय म्हणली? भजन करा. यशोदा म्हणे भगवान शंकराला दारामध्ये तुळशी वृंदावन आहे, बसा म्हणे तुळशी वृंदावनामध्ये. आणि भगवंताची वाट बघत भगवान शंकर तिथंच बसले. हो तुळशी वृंदावनामध्ये यशोदा मातेनं बसवलंय आणि अजून बी तिथंच बसलेत. म्हणून अजून बघा, जिथं तुळशीचं वृंदावन आहे तिथं कुणाची पिंड असते? महादेवाची. का ठेवली? यशोदा मातेनं महादेवाला तिथंच बसवलं म्हणून माता माऊल्या अजून बी तिथंच बसवतात त्याला. विठ्ठल यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्या गवळणी नटून ठटून यशोदेच्या दारामध्ये यायला लागल्यात. बघा काय गवळीनं नटल्या सजन. कसं नटल्या? निळोबराईने वर्णन केलं सजन. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा नाकात नत घालोनी सगळा थाट माट करोनी सगळा थाट माट करोनी अनन्य सलग चालू पुतळ्या मी आमच्या आजीच्या गळ्यात पाहिल्या होत्या. आता पुतळ्याच राहिले नाही. आता दुसरंच निघलं. इतके अलंकार निघलेत निळ लागना. बोटाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत अलंकार निघलेत. बोटामध्ये काय असते? ब्रह्मचारी तुम्ही हा काय असतं? इने करे बाबा. हा बोटात काय असते? जोडवे. पायामध्ये पैंजण, कमरेला कमरपट्टा, दंडात बोटात अंगठी, त्याच्या वरून असते बघा एक पांघरून घातल्यासारखं. काय काय ते नवीनच निघले. बरं पुढे चला. कानामध्ये झुंबर, त्याच्या पाठीमागून ते साप लटकले असते बघा काहीतरी. काय म्हणते त्याला? येल येल येल. पुढे चला. ए भवळ्या काढायचं निघले बघा.
त्याला निघले काय म्हणते त्याला आयब्रो. पुन्हा ते खाली हे खालच्या पाप नाहीत का त्याला लावण्याकडे निघलं. त्याला ते असं लावायचं ते फुर 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 फुर. त्याला काय म्हणते माहिती का मक्स मक्स सारा. मला बी नाव आहे काय बाया मग त्याला कितीच माहिती आहे मेल्याला. लग्न झालंय बायकोला आणून द्यावं लागते म्हणून हे नाव पाठ अलंकार भरपूर निघले सगळे. अहो कृष्णाला बघण्याकरता जायचंय गवळणी वेड्या झाल्या. कृष्णाला सगळा शृंगार थाटमाट केला आणि कृष्णाच्या दारामध्ये आल्या यशोदेच्या दारामध्ये. लाईन लागली कृष्णाला पाहण्याकरता. यशोदा म्हणे गडबड करू नका 84 खांबाचं घर आहे गोकुळमध्ये. जर तुम्ही गेला असता ना 84 खांबाचं घर आहे जिथं भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले का आज पण बघायला भेटतंय. आणि त्याच वाड्यामध्ये समोर भगवान शंकराचं मंदिर आहे जिथं वाट बघत बसले होते भगवान शंकर. अजून बी आहे. गोकुळात जर गेला तर दर्शन घेऊन या. यशोदेने दारामध्ये उभं केलं सगळ्या गवळणीला. एक एक जा आणि दर्शन करून या माझ्या लालाचं. आणि एक एक गवळण आतमध्ये चालली आणि कृष्णाला डोळे भरून बघायला लागली. भाग्यवान आहे त्या गवळणी ज्याने आपल्या डोळ्यानं भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. पहिली गवळण आतमध्ये गेली आणि तिनं पाहिलं कृष्णाला डोळे भगू भरून. बाहेर आले. बाहेर गवळणी उभ्या होत्या आणि तिनं विचारलं बाई तू किती नशीबवान आहेस. हो मी भाग्यवान आहेस. तू कृष्णाला पाहिलंस. हो मी पाहिलं. मग बाई तुला कृष्ण कसा दिसला. तिनं सांगितलं मला सावळ्या रंगाचा दिसला. सावळा देखीला बाई मी त्या नंदाच्या मुलाला पाहिलं पण मला ते सावळ्या रंगाचा दिसला. अंतकरण माझं भरून आलं बाई. आता ज्यावेळेस दुसरी गवळण जाणार का तिचं हृदयच भरून आलं. मी इतकी भाग्यवान आहे. माझ्या त्या मैत्रीला जर सावळ्या रंगाचा दिसला असेल ना मग मला सुद्धा सावळ्या रंगाचा दिसायला पाहिजे. ज्यावेळेस ज्ञानोबारांनी वर्णन केलं ज्यावेळेस दुसरी गवळण आतमध्ये कृष्णाला पाहिलं तिनं आणि डोळे भरून पाहिलं आणि डोळ्यामध्ये तिच्या पाणी आलं आणि बाहेर आले. बाहेरच्या गवळीने विचारलं काय ग पहिल्या गवळीला सावळ्या रंगाचा दिसला मग तुला बी कृष्ण सावळा दिसला का. तिने सांगितलं माझं भाग्य एवढं उजळलं. कृष्ण मला सावळा तर दिसला पण त्याच्यामध्ये मला परब्रह्म दिसलं. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. 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 मने मनाला जीवा कर केले. मने मनाला जीवा कर केले. काय करू सवे सावळे गोविंदा. काय करू सवे सावळे गोविंदा. ओ मन मने राणीबा घर केले. काय करू सवे सावळे गोविंदा. काय करू सवे सावळे गोविंदा. काय करू सवे सावळे गोविंदा. गोविंदा सावळे गोविंदा. दुसऱ्या गवळणीचं वर्णन माझ्या विश्वमौली ज्ञानोबारांनी केलं. कसं दिसलं तिला ब्रह्मांड कसं दिसलं तिला भगवान. तर तिने सांगितलं बाई पहिल्या गवळीला सावळ्या रंगाचा दिसला पण मला सावळा तर दिसला पण त्याच्यामध्ये मला परब्रह्म दिसलं आणि माझं हृदय त्याने भरून टाकलं. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. मने मन राणीवा. राणीवा म्हणजे अंतःकरणामध्ये माझ्या घर केलं. त्याचं वर्णन काय सांगू बाई. काय करू काय दुसरे काय करू सये सावळे गोविंद. आपे आप लपत म्हणते ते. माझ्या हृदयात त्याने घर केलं का. सावळा देखीला कोणच लेते राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा. त्याला पाहिलं मी पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिले मन. ज्ञानोबराय म्हणतात ते परब्रह्म तसं होतं. बाप रुक्मा देवीवरू सावळे प्रतिमा. मनी मन क्षमाईक झाले. काय करू सये सावळे गोवी. आपे आप लपत म्हणते ते. विठोबा रुक्मा जय जय विठोबा रुक्मा. जय जय विठोबा रुक्मा. रुक्मा रुक्मा
विष्णु पारक माई वरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कुमाई 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 ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय कृष्ण भगवान की जय सब संतन की जय गोपाल कुमाई कीर्तन आहे टाळी वाजवा एकदा जोरात सगळे सवंगडीच गोळा केली आता आपल्याला बाहेर गावची आणायची गरज पडली नाही हेच सवंगडी भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये रांगत होते पण नामदेव महाराजांना 2 अवस्थेमध्ये भगवंताचं वर्णन केलं रांगत रंगणी चोरीत रांगत रंगणी चोरीत लोणी करुणे धावत गौराणी वांजित चरणी देती कराणी इकडून आमची जानाबाई आहे इकडून आमची मुक्ताबाई बी टाळी वाजायला अकरा करता नाही तुमच्या गावामध्ये परमार्थाचा आनंद जरा व्यक्त भगवान श्रीकृष्ण रांगत होते अनिल महाराज पण 2 अवस्थेमध्ये रांगत होते 2 गवळणीत वर्णन केलं तळवे तळ हात तळहात टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने
दाखवायची तुम्हाला. हा तळव्यात हात टेकीत आणि उजव्या गुडघ्या आपलं का डाव्या गुडघ्याने रांगत. लेकरू रांगत असताना इकडे लक्ष द्या. लेकरू झालं 5 मिनिटं सोडतो. लेकरू रांगत असताना अगोदर आईनं बघायचं लेकरू रांगताना उजवा गुडघा पुढं करतय का डावा पुढं करते. कारण डावा पुढं केला समजायचं म्हातारपणात कल्याण करणार आहे आणि उजवा पुढं केला समजायचं दावा लवकरच घालणार आहे. विठ्ठल सुद्धा शास्त्र आहे सजनो. जगाचे मालक रांगू लागले आणि रांगणाला लेकरू किंवा बाहेर पडन सांगता येत नाही म्हणून या माता मावल्या दरवाज्यात लावतात आडवती. काय सांगा ना हो ब्रह्मचार्य हो. लेकरू जर बाहेर पळायला लागलं तर दरवाज्यात काय लावतात माता मावल्या. मी जाऊ का घरी. रांगणार लेकरू बाहेर पडतं बघा लवकर मग त्या माता मावल्या आडवं लावतात काहीतरी. काय लावतात फळी म्हणा पाठ म्हणा कशामुळे लेकरू बाहेर जाऊ नये म्हणून. पण रांगणार लेकरू कधी आईला चुकवा देईन आणि घरी पळण बाहेर सांगता येत नाही. तसं कृष्णानं यशोदा मातेला चुकवा दिला आणि पळाली बाहेर. गवळणीच्या घरामध्ये गेले आणि चोरी करू लागले. आता चोरी म्हणलं तर प्रत्येक गवळणीची यशोदेकडे तक्रार. यशोदे गवळण सांगती गाराणी रात्री आला चक्र पाणी खातो दही दूध तूप लोणी अवघ्या पोरील्या एक बाई आमाशी आवरेना यशोदा बाळा तुझा तारा कोटवरी गे मोदी जाना दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन घेतन गळ्यामध्ये हात बाई बाई आम्हाशी पहावे यशोदे. ती गेली दुसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी बाई यशोदे माझ्या पतीची दाढी माझी वेणी गाठ बाई कोणाशी यशोदे बाळ यशोदे. अगं तुझं एकुलता एक लेकरू लहान दिसलं म्हणजे का कुणाच्या बी घरात सोडायचं का. आवर घाल प्रत्येक गवळणी शब्द जायची. यशोदे अगं एकुलता एक तुझं लेकरू आहे आमच्या घरात नाश कर. काय केलं लेकरांनी सांगा माझ्या काय केलं. परवा आला मुच्या घरा अगं दिसायला तुझं लहान लेकरू आहे पण लय खोड करे आणि आम्ही जर तुला बोलायला गेलो ना मग तुला राग येईल. यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग. यशोदे हे लेकरू आहे बघ तुझं लय खोड कर लेकरू आहे आणि मी जर तक्रार घेऊन आली तर तुला राग येईल. एकुलता एक काय आवर घाल. यशोदा म्हणे मोगम बोलायचं नाही. माझं लेकरू खोड करेन तर मुद्द्या सगळं पकडून दाखवा तेव्हा समजेन मी माझं लेकरू खोड करेन. सगळ्या गवळीने मीटिंग घेतली आणि सगळ्या गवळीने म्हणल्या यशोदेचा काना खोड करे तिला काऊन खरं वाटत नाही. कारण बायाला स्वतःच्या लेकराचं खरं कधीच वाटत नाही. कसं वाटत नाही. आता शेजारच्या बाईचं नुसतं भांडण येऊ द्या लेकराचं तुमच्या घरामध्ये. शेजारची बाई म्हणली का बाई शकुंतला तू ना तू लईच खोड करे. ज्या दिवशी बाई म्हणी का हो माझं लेकरू खोड करे समजून चालायचं ती त्याची सख्खी मायच नाही. विठ्ठल अशामुळं जी लेकराची अपराध पोटामध्ये सहन करून घेते तिला म्हणायचं माय. यशोदा म्हणी माझं लेकरू खोड करे का मोग
दाखवा, तेव्हा समजेल माझं लेकरू खोड करे म्हणून. मग सगळ्या गवळीने मीटिंग केली. म्हणे यशोदेचं काटा आपल्या घरामध्ये येत आहे, खोड्या करताय, दैद तुपलून फोडून जाते. आता एक काम करा म्हणे, कृष्ण चोरी करायला आला, बाकीचे सोडून द्यायचे लेकर, फक्त कृष्णाचा हात धरायचा. का धरायचा? यशोदा आपल्याला चोरची चोर पुन्हा 12 घरच्या 12 म्हणली यशोदा. तुम्ही 12 घरच्या, तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 म्हणली ना आपल्याला. आता एक काम करा, कृष्ण चोरी करायला आला, बाकीचे सोडून द्यायचे आणि कृष्णाचा हात धरायचा. मिटिंगच धरली. यशोदा 12 घरच्या 12 म्हणली. आता कृष्णाला ओढीतच नाही यशोदेकडे. सगळ्यांनी मिटिंग केली. कृष्ण चोरी करायला आला आणि गवळीने कृष्णाचा हात धरला. बाकीचे सोडून द्या, कृष्ण धरा म्हणे. आधी कृष्णाचा हात धरला आणि सांगितलं कृष्णाला, कृष्णा लय तुझी आई सांगते ना आम्हाला, 12 घरच्या 12 म्हणली ना आम्हाला, आता मुद्द्या सकट पकडले तुला, ओढीतच नेते म्हणे यशोदेकडे. कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. लहान लेकरू होतं कृष्णाने बाल केलेल्या. कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं मावशी आता एवढ्या बार सोडून दे, पुन्हा तुझ्या घराकडे बघणार सुद्धा नाही, आईपर्यंत नेऊ नको एवढ्याच वेळेस. नाही नाही यशोदा 12 घरच्या 12 म्हणली ना आम्हाला, आता अपमान सहन झाला नाही, वडीत नेणार तुला. आणि कृष्णाचा हात धरला आणि वडीत नाही लागली. पण ते देव आहे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची देवाच्या नादी कधीच लागायचं नाही. भगवान श्रीकृष्णानं काय केलं, त्याचं रूप सोडून दिलं आणि तिचा गोंद्या तिच्या हातात द्याला. उघडा भम गोंद्या तिच्या हातात द्याला आणि नाही लागली वडी. कोणाला? उघडा गोंद्या आता तरी गोंद्या रस्त्याला म्हणाला, मम्मी मी गोंद्या ओढू नको, मम्मी मी गोंद्या. ती म्हणे गोंद्या असू नाही तो गोपाळ असू नाही तर कृष्ण असू दे, यशोदेपर्यंत नेणार म्हणजे नेणार. तिच्या डोक्यात खटकीच होती. यशोदेने अपमान केला. निघाली वडीत वडी. तिला वाटलं कृष्णाच्या हातामध्ये आणि आली यशोदेच्या दारामध्ये आवाज दिला, यशोदे ही बाहेर. आता तिला हिंमतच आली ना, तिला वाटलं कृष्ण हातामध्ये. आणि यशोदा ज्या वेळेस बाहेर आली का, तिच्या कडेला कृष्ण बसलेला होता. आणि हिनं पाहिलं, मा हिच्या कडेला कृष्ण आहे म्हणलं, माझ्या हातात कोण आहे? माग फिरून पाहती तर तिचा उघडा भम गोंद्या. गोंद्या तू कवा शिकाला? अगं मम्मी तुला सकाळपासून सांगायलो ना, मी गोंद्या आहे, मी गोंद्या आहे, मी गोंद्या आहे. आणि कृष्ण हळूच कोण हसायले. यशोदेच्या कडेला बसले तर हसायले, मावशी माझ्या नादी लागू नको बरं काय, आता तर तू गोंद्या हातात दिलाय, नंतर माझ्या नादी लागशील तर तात्यालाच हातात देईन, खबरदार. विठ्ठल नाना प्रकारच्या खोड्या भगवंतानं केल्या सजनो. एक खोडी भगवंतानं स्वतःच्या घरीच केली. काय खोडी केली? एक वेळेस यशोदेनं कृष्णाला मांडीवर घेतलं आणि मायलेकरामध्ये संवाद चालू होता. यशोदेनं कृष्णाला विचारलं, कृष्णा या जगामध्ये बाळा तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? कृष्णाला सांगितलं, मम्मी मला फक्त तूच आवडते, तुझ्याशिवाय जगात कुणीच आवडत नाही. आणि प्रत्येक लेकरू आईला असंच म्हणतं, मम्मी मला तूच आवडती, पण कुठपर्यंत आवडती? गंगा सिंधू बघा. एकदा डोक्यावरून अक्षिदा पडल्या रे पडल्या, मग त्याच्यात बदल होईल. पण कृष्णाचा आणि यशोदा मातेचा संवाद चालू. कृष्णा या जगात बाळा तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मम्मी मला फक्त तूच आवडते. मग कृष्णानं विचारलं आईला, मम्मी तुला काय आवडतं? मग यशोदेनं सांगितलं, बाळा एखाद्या आईला लेकराशिवाय जास्त काय आवडतं का या जगामध्ये? मला फक्त तूच आवडतो. बघ बार का मम्मी? हो कृष्णा मला तूच आवडतो. बघ बार का? हो काना मला तूच आवडतो. मग खरंच यशोदेचं आपल्यावर प्रेम आहे का हे पाहण्याकरता कृष्णाने एक परीक्षा घेतली. मांडीवर दूध पाजत होते कृष्णाला आणि चुलीवर दूध ठेवलं होतं तापवण्याकरता. आणि आपल्या शक्तीच्या बळावर जाळ वाढवला आणि दूध उतू जाऊ लागलं. उतू जाणारा दुधाचा वास यशोदा मातेला आला आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा थोडं मांडीवरून खाली उतर बाळा, दूध उतू चालेल. मम्मी आता तू म्हणली ना मला काय आवडत नाही तुझ्यापेक्षा, मग जाऊ दे ना, दूध उतू गेलं तर गेलं.